कोणी अपमान केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची. त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं. निलेश लंके यांना दगा मारण्याचे मुद्दा आहे अपॉनेंट त्यांनी ब्रेक घेतली माहिती पुढे येत आहे आता. मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगेल. बीजेपी ने कहा उद्धव ठाकरे को हिंदू के वोट नहीं मिले, मुसलमान के वोट. वो इसका मतलब हिंदू उनके साथ में नहीं है, बीजेपी के साथ पराजय हुआ है. तो अगर हिंदू के वोट उनको मिलते तो पराजय क्यों होता? इसका स्पष्ट अर्थ है कि उनका पराजय में ही हिंदू उनके साथ में नहीं है. जहाँ जहाँ राम का वास था वहाँ वहाँ उनका पराजय हुआ है. त्याचाच अर्थ असा आहे की हिंदू आणि प्रभू रामचंद्रांनी भारतीय जनता पक्षाला नाकारलं आहे. ते जर उद्धव ठाकरेकडे बोट दाखवत असतील तर ते चुकीचं आहे. प्रकरणी जी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली त्यात आता अण्णा हजारे यांनी याचिकाच दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या घटनेचा काय अर्थ घ्याल? कारण 2 दिवस आधी संघानं देखील असं म्हटलं होतं की अजित नाही, आता एवढे सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती. ठीक आहे, त्यांनी त्यावेळेस बोलले नाहीत. आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केलेत, अनेक भ्रष्ट लोकांना घेतलं. त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते. ते आरोप अनेक मंत्र्यावर होते. भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत.